आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकमध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं घंटानाद आंदोलन सुरू आहे। महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात आणि शहरातील प्रलंबित समस्यांवर तोडगा न निघाल्याने मनसे आता रस्त्यावर उतरली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन थेट नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर सुरू आहे। घंटानाद आंदोलन या नावाने मनसेने हे आंदोलन पुकारलं असून शहराच्या विविध समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातोय। मनसेच्या म्हणण्यानुसार नाशिकमधील विविध समस्या अद्यापही प्रलंबित आहे। रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याच्या अडचणी, वाढते प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य सुविधांचा अभाव आणि महत्त्वाचं म्हणजे गोदावरी नदीच्या स्वच्छतेचा मुद्दा आणि विविध मुद्द्यांवर मनसेने लक्ष वेधलंय। या सगळ्यांवर महापालिकेने ठोस पावले उचलली नाहीत असा मनसेचा आरोप आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही अनेक वेळा प्रशासनासमोर प्रश्न मांडले, परंतु आजतागायत एकही ठोस काम दिसत नाही असे म्हणत अनेक समस्यांवर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या कारभारावर त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकच्या अनेक समस्या आहे आणि या नाशिक महापालिकेच्या आयुक्तांना, प्रशासनाला आम्ही अनेक वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवेदन दिली, परंतु एकही काम या नाशिक महापालिकेमध्ये होताना दिसत नाही। त्याकरता आम्ही आज घंटानाद त्यांना जागा येण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहोत। अख्यात महत्त्वाचा मुद्दा, नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये जो कामं सुरू झाली पाहिजे, कामं झाली पाहिजे, एकही काम नाही। सिंहस्थासाठी 500 एकर जागा पाहिजे, ती सुद्धा नाही। 50 एकर जागा शेतकऱ्यांची, त्यांना सुद्धा पैसे दिले जात नाही। या नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये प्यायला पाणी मिळत नाही। सिडको असेल, सातपूर असेल, पंचवटी असेल, नाशिक असेल, मध्य नाशिक असेल, या ठिकाणी हंडे मोर्चे काढले जातात, प्यायला पाणी मिळत नाही। या नाशिकचे खड्डे बुजवले जात नाही। या नाशिक क्षेत्रामध्ये पवित्र अशी गोदावरी माता ती प्रदूषण मुक्त व्हावी, नंदिनी नदी प्रदूषण मुक्त व्हावी, वालदेवी प्रदूषण मुक्त व्हावी, दारणा नदी प्रदूषण मुक्त व्हावी, हे एकही काम या महापालिकेकडून होत नाही। अनेक भ्रष्टाचार या महापालिकेत चालू आहे। अनेक कामांमध्ये आज आउटसोर्सिंगवर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं जातं, त्यांचे पगार नियमाप्रमाणे किमान वेतन दिलं पाहिजे ते सुद्धा दिलं जात नाही। त्याच्यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी संगणमताने पैसे खातात। किती मुद्दे, 28 मुद्दे आम्ही आपल्याला दिलेले, एकही काम होत नाही। आणि दत्तक नाशिक 8 वर्षापूर्वी घेतलं होतं आणि मी भाजपमध्येच होतो तेव्हा, एकही दत्तक नाशिकची समस्या मागे जे मुख्यमंत्री महोदय होते तेच आता आहे, एकही काम होत नाही। सिंहस्थाचं एकही काम होत नाही आणि त्यांचा निषेध करण्यासाठी, त्यांना जाग येण्यासाठी या सगळ्या समस्या जर त्यांनी 28 समस्या महापालिकेच्या सोडवल्या नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार, त्यांना जाग आणणार। म्हणून आज घंटानाद या ठिकाणी सुरू केलेला आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो। सगळे 28 कामं झाली पाहिजेत, ते मार्गी लावले पाहिजे अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र निर्माण सेनेकडून। जय श्रीराम। या आंदोलनात मनसेचे अनेक पदाधिकारी, शहर प्रमुख, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले आहेत। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे। मनसेच्या या आंदोलनाला नागरिकांकडूनही मोठा पाठिंबा मिळतोय। नाशिकमधील नागरिकांच्या प्रश्नांकडे महापालिकेने डोळसपणे पाहावं आणि त्वरित कारवाई करावी ही मनसेची भूमिका आहे। या आंदोलनातून प्रशासनाला जाग येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।